Hello students, I am Professor Dr. Kavita Tote. Today's video is related to TET means Teacher Eligibility Test, CET means Common Entrance Test and Competitive Exam. So let us start our today's topic. Today we will learn teacher ability related questions, their options and answer. आज आपण शिक्षक अभिक्षमता या घटकावर आधारित प्रश्न, त्यांचे पर्याय व उत्तर याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया या आजच्या सरावाला. फर्स्ट क्वेश्चन. शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती म्हणून महाविद्यालयीन स्तरावर सर्वात जास्त उपयुक्त पद्धती कोणती? What is the most useful teaching method at the college level? कथन means narration, कथाकथन storytelling, व्याख्यान lecture, चर्चा discussion. Which one is correct answer? So the correct answer is लेक्चर मेथड म्हणजेच व्याख्यान पद्धती. क्वेश्चन नंबर 2. स्वयं अध्ययन पद्धतीमुळे ड्यू टू सेल्फ स्टडी मेथड टिप्पणे काढण्याची सवय लागते. मीन्स इट टेक्स अ हॅबिट टू टेक नोट्स. वाचन क्षमतेचा विकास होतो. रीडेबिलिटी डेव्हलप्स. स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची सवय लागते. इट टेक्स अ हॅबिट to study on your own. And वरील सर्व means all of the above. So the correct answer is all of the above म्हणजे वरील सर्व. स्वयं अध्ययन पद्धतीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद टिंबटिंब मुळे होऊ शकते. प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन फॉर वल्नरेबल चिल्ड्रन कॅन बी. सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे थ्रू इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. एकीकरणाद्वारे थ्रू इंटिग्रेशन. मुख्य प्रवाहात समाविष्ट करून बाय मेन स्ट्रीमिंग. यापैकी नाही नन ऑफ दिस. सो द करेक्ट आन्सर इज सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे थ्रू इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. म्हणजे दुर्बल बालकांसाठी शिक्षणाची तरतूद ही सर्वसमावेशक शिक्षणाद्वारे होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन. शालेय व महाविद्यालयीन तपासणीचा मूळ हेतू कोणता? व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ स्कूल अँड कॉलेज एक्झामिनेशन्स? ऑप्शन्स आर दोषी आढळणाऱ्या संस्थांचे अनुदान कमी करणे किंवा रद्द करणे. रिड्युसिंग ऑर कॅन्सलिंग ग्रांट्स टू फाउंड गिल्टी ऑर्गनायझेशन्स. शिक्षक आपले काम प्रामाणिकपणे करतात का हे पाहणे. सी इफ टीचर डू देअर जॉब ऑनेस्टी. शिक्षकांना त्यांच्या कार्यात सहकार्य करणे. टू असिस्ट टीचर्स इन देअर वर्क. वरील सर्व मीन्स ऑल ऑफ द अबोव. सो द करेक्ट आन्सर इज शिक्षकांना त्यांच्या कार्यात सहकार्य करणे. टू असिस्ट टीचर इन देअर वर्क. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन कशा प्रकारे करावे? द टीचर प्लान्स हिज टीचिंग. सो द ऑप्शन इज उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून करावे. मीन्स दिस शुड बी डन कीपिंग इन व्ह्यू द अवेलेबल इक्विपमेंट. आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून करावे. डू इट इन कन्सल्टेशन विथ युअर कलिग्स. परीक्षांच्या उपलब्ध प्रश्नपत्रिकांचा उपयोग करून करावे. दिस शुड बी डन यूजिंग द अवेलेबल क्वेश्चन पेपर्स ऑफ द एक्झामिनेशन. अँड द लास्ट ऑप्शन इज नेहमी एकट्याने करावे. ऑलवेज डू इट अलोन. सो द करेक्ट आन्सर इज आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून आपल्या अध्यापनाचे शिक्षकांनी नियोजन करायला पाहिजे. डू इट इन consultation with your colleague.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. प्रभावी अध्यापकास खालीलपैकी कोणत्या गुणांची आवश्यकता असते? विच ऑफ द फॉलोइंग क्वालिटीज डज अन इफेक्टिव्ह टीचर नीड? ऑप्शन इज अध्यापनाची अभिक्षमता मीन्स टीचिंग ॲबिलिटी, अध्यापनाची सुयोग्य पद्धती अप्रोप्रिएट मेथड्स ऑफ टीचिंग, विषयांचे संपूर्ण ज्ञान कंप्लीट नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, वरीलपैकी सर्व ऑल ऑफ द above. So the correct answer is all of the above म्हणजे वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 7. तुमच्या मते शिक्षण हे फलदायी व उपयोगी तेव्हा मानले जाईल जेव्हा In your opinion, education will be considered fruitful and useful when? शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्हाला पूर्ण समाधान व आत्मज्ञान मिळत असेल. यू विल गेट कंप्लीट सॅटिस्फॅक्शन अँड एनलाइटमेंट इन द लर्निंग प्रोसेस. सेकंड ऑप्शन इज शिक्षणामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळत असेल. एज्युकेशन विल गेट यू अ गुड जॉब. शिक्षणामुळे तुमच्या समाजातील स्थान व प्रतिष्ठेत वाढ होत असेल. एज्युकेशन विल इन्क्रीज युअर प्लेस अँड प्रेस्टीज इन द सोसायटी. अँड देन फोर्थ ऑप्शन इज तुमच्या शिक्षणाचा फायदा इतरांना होत असेल. युअर एज्युकेशन मे बेनिफिट अदर्स. सो द करेक्ट आन्सर इज शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्हाला पूर्ण समाधान व आत्मज्ञान मिळत असेल तेव्हाच ते शिक्षण फलदायी व उपयोगी असे मानले जाईल. यू विल गेट कंप्लीट सॅटिस्फॅक्शन अँड एनलाइटमेंट इन द लर्निंग प्रोसेस. क्वेश्चन नंबर 8. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे म्हणून as education is essential for the holistic development of students. विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीची व क्षमतेची माहिती मिळविली पाहिजे. Students and teachers should be aware of the strengths and abilities of the students. ऑप्शन 2. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीची, मदतीची व प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी. Teachers should take the role of empathizing, helping and encouraging students. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. Opportunities should be made available for the holistic development of student. Fourth option is वरील सर्व all of the above. So the correct answer is वरील सर्व म्हणजेच all of the above. क्वेश्चन नंबर 9. सक्षम अध्यापक कोणाला समजले जाते? Who is considered a competent teacher? ऑप्शन फर्स्ट. अध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पूर्ण करत असेल. The teacher will fully meet the study needs of his students. अध्यापक अनेक परिसंवादांना व अधिवेशनांना उपस्थित राहिले असेल. The professor may have attended many seminars and conventions. एखाद्या अध्यापकाची पुस्तके आणि लेख प्रकाशित झाली असतील. A teacher's books and articles may have been published. अध्यापकाने विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली असेल. The teacher may have obtained PhD degree. So the correct answer is अध्यापक त्याच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या गरजा पूर्णपणे पूर्ण करीत असेल. नेक्स्ट क्वेश्चन. चर्चा पद्धती ही टिंबटिंब आहे. द डिस्कशन मेथड इज विषय प्रधान मीन्स सब्जेक्ट ओरिएंटेड, शिक्षक प्रधान मीन्स टीचर ओरिएंटेड, विद्यार्थी प्रधान मीन्स स्टुडंट ओरिएंटेड आणि फोर्थ ऑप्शन इज वरील सर्व म्हणजे ऑल ऑफ द अबोव. सो द करेक्ट आन्सर इज चर्चा पद्धती ही विद्यार्थी प्रधान पद्धती आहे. द डिस्कशन मेथड इज रिलेटेड टू
स्टुडंट ओरिएंटेड मेथड. क्वेश्चन नंबर 11. शाळेतील खालीलपैकी कोणत्या घटकाचा विद्यार्थ्यांच्या सामाजिकीकरणावर अधिक परिणाम होतो? Which of the following factors in school has the greatest impact on the socialization of students? शिक्षक means teacher, वर्गमित्र means classmate, खेळातील सवंगडी means sports peer, none of this म्हणजे यापैकी नाही. तर करेक्ट आन्सर इज शिक्षक. म्हणजे विद्यार्थ्यांच्या सामाजिकीकरणावर ज्यांचा अधिक परिणाम होतो ते म्हणजे शिक्षक होय. क्वेश्चन नंबर 12. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीच्या विकासासाठी कशावर भर द्यावा लागेल? What needs to be emphasized for the development of self-discipline in students? Option is कडक सूचना म्हणजे स्ट्रिक्ट नोटीस, जबाबदारीची भावना म्हणजे अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, स्वयंशिस्तीवर जोर देऊ नये, सेल्फ डिसिप्लिन शुड नॉट बी एम्फसाइज्ड, वेगवेगळे दाखले देऊन समजावणे, एक्सप्लेन विथ डिफरंट प्रूफ्स. सो द करेक्ट आन्सर इज अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारीची भावना यावर जास्त भर द्यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 13. शाळेमध्ये घडणाऱ्या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांच्या ड्यू टू द राईट्स टेकिंग प्लेस इन द स्कूल द स्टुडंट्स क्रीडावृत्तीचा विकास होतो, ॲथलेटिक्स डेव्हलप, व्यक्तिमत्वाचा विकास होतो, पर्सनॅलिटी डेव्हलप्स, शारीरिक विकास होतो, फिजिकल डेव्हलपमेंट ऑकर्स, मनाचा विकास होतो, द माइंड डेव्हलप्स. सो द करेक्ट आन्सर इज व्यक्तिमत्वाचा विकास होतो मीन्स पर्सनॅलिटी डेव्हलप्स. क्वेश्चन नंबर 14. विद्यार्थ्यांमध्ये तर्काच्या आधारे विचार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? व्हॉट डू स्टुडंट्स नीड टू थिंक लॉजिकली? भाषेतील निपुणता, लँग्वेज प्रोफिशियन्सी, असीमित कल्पनाशक्ती, अनलिमिटेड इमॅजिनेशन, मुलांसमोरील समस्या, प्रॉब्लेम्स फेसिंग चिल्ड्रन, त्यांच्या बोलण्याचा वेग, द स्पीड ऑफ देअर स्पीच. सो द करेक्ट आन्सर इज भाषेतील निपुणता, लँग्वेज प्रोफिशियन्सी. लास्ट क्वेश्चन नंबर 15. जे विद्यार्थी वर्गात प्रश्न विचारतात त्यांना स्टुडंट्स हू आस्क क्वेश्चन इन क्लास. ऑप्शन फर्स्ट इज सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित कराल, एनकरेज कन्सिस्टंट क्वेश्चनिंग, विद्यार्थ्यांना रागवाल, अँग्री स्टुडंट्स, विद्यार्थ्यांचा अपमान कराल, इन्सल्ट स्टुडंट, शिक्षा कराल, विल पनिश. सो द करेक्ट आन्सर इज सातत्याने प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित कराल. आजचा व्हिडिओ हा शिक्षक अभिक्षमता यावर आधारित सराव प्रश्नांचा होता. योग्य आणि नेमके उत्तर शोधण्यासाठी या व्हिडिओतील प्रश्न नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. दिस व्हिडिओ इज डेफिनेटली गोइंग टू बी युजफुल फॉर यू while preparing for TET exam. In next video, we will study some more tricks on new topics related to psychology. Like, share and subscribe channel for upcoming videos. Thank you.